अल्झायमर सारखे आता रोग पण फार वाढू लागले आहेत. म्हणजे Yes. आपण बघतोय की फार लोकांना आता ते अल्झायमर वगैरे होतं. तर इट इज व्हेरी अलार्मिंग. करेक्ट. आणि तर सायकलिंग जर आपण कुठेतरी थोडं यंग वयात चालू केलं तर त्याचे हे सगळे रोग आपण अवॉइड करू शकू, प्रिव्हेंट करू शकू काही प्रमाणात तरी. आता काय काय स्टडीज म्हणजे खूप मोठ्या स्टडीज केलेल्या आहेत जगात, आणि त्या स्टडीजमध्ये त्यांनी दाखवलं की जे लोक रेग्युलर एक्सरसाइज करतात, एस्पेशली सायकलिंग एक्सरसाइज, त्यांना 20% रिस्क कमी आहे दुसऱ्यापेक्षा फॉर डेव्हलपिंग अल्झायमर्स किंवा डिमेन्शिया. That's it. आणि 20% कमी रिस्क म्हणजे खूप मोठा, खूप बिग नंबर. ओके, तर मेनली कसं आहे, आता जेव्हा तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करता किंवा सायकलिंग करता तेव्हा ऑटोमॅटिक तुमचा मेंदूचा रक्तप्रवाह वाढतो. मेंदूचा रक्तप्रवाह वाढल्यामुळे न्यूरॉन्स नवीन निर्माण होतात, कम्युनिकेशन डेव्हलप होतात. अँड दॅट ऑल्सो सायकलिंग नॉर्मली खूप लोक कमी एकटे करतात, दे आर ऑलवेज इन सम ग्रुप. तर ग्रुपमध्ये असल्यामुळे इंटर रिलेशनशिप, इंटर कॉन्टॅक्ट पर्सनॅलिटी, सोशल हॅपीनेस कोशंट हे सगळं वाढतं. आणि अल्टिमेटली कॉन्सन्ट्रेशन जेव्हा वाढतो तेव्हा रिस्क ऑफ अल्झायमर्स किंवा रिस्क ऑफ अर्ली डिमेन्शिया ते खूप कमी होतं. आणि 20% रिडक्शन इन रिस्क फॅक्टर मला तरी वाटतं की खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे.